भाजपकडून 4 जण राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि मायवना ते आज अर्ज भरणार. भाजपचे राज्यसभेचे सर्व 4ही उमेदवार विधानभवनात दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाईल. राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी रामदास आठवले विधानभवनात दाखल झालेले आहेत. दुपारी 12:30 वाजता अर्ज दाखल करण्यात येईल. महाराष्ट्रातील एका गटानं तावडेंना राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांचा आरोप पुण्याकडे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तावडेंना भाजपकडून राज्यसभेवर संधी. शरद पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार. शरद पवारांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मवियाचे नेते उपस्थित राहणार. हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित राहतील. 10 आमदार सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करणार. विधिमंडळ अधिकारी, मेडिकल ऑफिसर पवारांच्या निवासाने जाऊन सह्या घेणार. राज्यसभेसाठी काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावाला सहमती. संजय राऊतांची माहिती. तर संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती. मात्र गणित जमत नसल्याने चतुर्वेदींना राज्यसभेबाहेर राहावं लागलं. राऊतांचं स्पष्टीकरण. शिंदेच्या शिवसेनेतील राज्यसभेचा उमेदवार अजून ठरला नाही. आज राज्यसभेसाठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. राहुल शेवाळे किंवा ज्योती वाघमारे अर्ज भरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची भेट. डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित. सीबीआय चौकशीची मागणी. आपण फडणवीसांची लवकरच भेट घेऊ, सुनेत्रा पवारांचं आश्वासन. महाविकास आघाडीची विधानभवनात थोड्याच वेळात बैठक. या बैठकीला उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. मवियातील सर्व आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार. मुंबई महापालिकेतील 11 प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार. 17 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सचिवांकडे सादर. जी उत्तर प्रभागात मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जोसेफ कोळींकडून अर्ज दाखल. कल्याण डोंबिवली पालिकेत सत्ता स्थापनेनंतरच मित्रपक्षांमध्ये वादाची ठणगी. स्थायी समिती सभापती पदावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने. दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका ठामपणे मांडल्याने महासभा लांबणीवर. सीआयडीकडून व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची चौकशी होणार. सीआयडीची व्हीएसआर कंपनीला पाठवली प्रश्नावली. व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांना सुद्धा सीआयडी बोलावण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अपघाताबाबत म्हणणं मांडण्यासाठी सीआयडीकडून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. विलिनीकरण दंतकथा आहे. ही दंतकथा आता संपली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया. तर आता आम्हाला मविया म्हणून काम करायचं आहे. जनतेचा पक्ष म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल, राऊतांचं वक्तव्य. नागपुरात इराणच्या समर्थनार्थ काँग्रेस नगरसेवक कॅन्डल मार्च काढणार. काँग्रेस नगरसेवकांच्या कॅन्डल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. पंतप्रधान मोदींनी इराणला समर्थन द्यावं, काँग्रेस नगरसेवक वासन खान यांची मागणी. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होईल. दत्तात्रय भरणेंची माहिती. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील. दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. मुंबईत कृषी मंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन. छावा क्रांतीवीर सेनेचे मुंबई कृषी मंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन. कांदा दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करावा, आंदोलकांची मागणी. भाजपकडून प्रमुख नेते आणि आमदारांना एसआयआरचं प्रशिक्षण. विधिमंडळातील भाजप पक्ष कार्यालयात प्रशिक्षण वर्ग. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून आमदारांना मार्गदर्शन. आझाद मैदानात आजपासून ई चलन निर्णयाविरोधात आंदोलन. मालवाहतूकदार आजपासून राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार. आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी होणार. मुंबईत ई चलन प्रणाली विरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनेचं कळंबोलीत आंदोलन. मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील वाहनं काही काळासाठी थांबवली. वाहतूकदार संघटनेच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. मुलुंडमधील जकात नाक्यावर ई चलन प्रणाली विरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनांनी मुंबईकडे येणारा मार्ग रोखला. परिवहन मंत्र्यांसोबत बैठक निष्फळ ठरल्याने ठाण्यातील बस मालक संघटना आक्रमक. ठाण्यातील बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कसिनो बंद करा. भाजप आमदार निरंजन डावखरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी आणि कसिनोचे धंदे सुरू. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा पत्रातून दावा.
चंद्रपूर महानगरपालिकेत आज विशेष सभेचं आयोजन 16 सदस्यीय स्थायी समिती गठीत करण्यासाठी सर्व गटनेते आज त्यांच्या गटाच्या सदस्यांची नावं सीलबंद लिफाफ्यात देणार. बामडा वाळूघाटातील हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करा. आमदार राजेश बकाने यांची विधानसभेत मागणी. हत्या करणारे 20 लोक असून 14 जणांवर गुन्हा दाखल, त्यातील 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती. वर्ध्यामध्ये घरफोडीचा गुन्हा उघड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. आरोपींकडून सोने चांदीच्या दागिने आणि रोख रकमेसह 10,41,000 मुद्देमाल जप्त. नाशिकच्या ज्योतिषी सचिन देशमुख विरोधात लुकआउट नोटीस. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक. 50 ते 60 जणांची 12 कोटींना फसवणूक केल्याचं तपासात समोर. सोलापुरात कामगार मंडळातील अधिकाऱ्यांकडून कोट्यावधींचा भ्रष्टाचार. बोगस प्रमाणपत्रांद्वारे अधिकाऱ्यांनी 3,62,00,000 रुपये लाटले. या प्रकरणी 3 कामगार कल्याण अधिकाऱ्यांचं निलंबन. वाशिम शहरातील मोक्षधाममधलं शवदहन शेड मोडकळीस. 2 शेडपैकी 1 शेड पूर्णपणे वापरासाठी बंद. प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आता होळी धुलीवंदनाच्या सुट्टीनंतर कांद्याचे भाव पूर्ववत सुरू. कांद्याच्या जास्तीत जास्त दरात 400 रुपयांची तर सरासरी दरात 200 रुपयांची मोठी घसरण. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खरीप धान खरेदीची मर्यादा संपल्याने खरेदी ठप्प. 50,000 नोंदणीकृत शेतकरी 15 दिवस थांबले. शासन धान खरेदीची मुदत वाढवणार का याकडे लक्ष. परभणी ढगाळ वातावरणाचा कांदा बीज उत्पादनावर परिणाम. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोग वाढून बीज धारणा कमी होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. उत्पादन घटण्याच्या भीतीने आता शेतकरी चिंतेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात ज्वारी काढणीच्या कामांना वेग, सोबतच मळणी आणि चारा जमा करण्याच्या कामाचीही लगबग. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा वापर. उकळवल्यानंतर दूध रबरासारखं झाल्याने प्रकार उघड. अन्न आणि औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष. सोलापूर करमाळा उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. सरकार गाळपेर जमिनी घेणार नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. यानंतर आमदार नारायण पाटलांनी विखे पाटलांचे आभार मानले. कोल्हापुरात शिरोळमध्ये तेरवाडा बंधाऱ्याजवळ नदीला जलपर्णींचा विळखा. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर. बेडच्या केजमध्ये पिंपळगव्हाण गावा 12 दिवसांपासून अंधारात. ऐन परीक्षेच्या काळात लाईट नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण. 2 दिवसात वीज पुरवठा सुरू नाही झाला तर गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. करमाळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका. जास्त आवाजाचं सायलेन्सर लावलेल्या 39 बुलेटवर कारवाई. 53,000चा दंड वसूल.